हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 40चे साईज असलेल्या प्रिन्सेस कटचा बंद गळ्याचा ब्लाऊज। हे मी डायरेक्ट अस्तरवरच ह्याची कटिंग करणार आहोत। तुम्ही बघू शकता हे त्या अस्तर पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे। आता मेजरमेंट टाकायचे तर 40 चेस्ट आहे आपली, तर 40चा चौथा भाग म्हणजे तो 10 इंच आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची। असं आपण आता ह्या फॅब्रिकवर कसं टाकायचं हे मी तुम्हाला सांगते। कापडाची बंद घडी करून घ्यायची, 2 फोल्ड फॅब्रिक करून घ्यायचं, केल्यावर नीट ते कापड करून घ्यायचं सरळ। बघू शकता की सरळ पूर्ण ते फॅब्रिक डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बंद घडीपासून आपल्याला 12 इंच घ्यायचं आहे। बंद घडीपासून 12 इंच घ्यायचं आहे। 12 इंच बरोबर तुम्ही बघू शकता आणि उरलेलं फॅब्रिक आता हे कट करून टाकायचं आहे। जसं की तुम्ही पाहू शकता आता हे उरलेलं फॅब्रिक आपण कट केलेलं आहे। तर हे आता बॅक साईडचं आपण मेजरमेंट टाकून घेऊ द्या। आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5, त्यात मी 1 इंच ॲड केली 15.5। 15.5वर मार्किंग करून घ्यायची। मार्किंग केल्यानंतर जिथं आपण मार्क केलं आहे तिथून कापडाची घडी टाकून घ्यायची आहे। घडी टाकल्यानंतर कापड सर्व नीट करून घ्या। आता कापडाची खालची बाजू पलटी करून घ्यायची आहे। मोठी साईज आहे आपल्याकडं, केल्यानंतर बंद घडीपासून आता मेजरमेंट टाकून घ्यायचे आहे। आता पुढच्या भागाचे माप आपण टाकून घेतोय, तर आपली तयार उंची आहे 14.5। आता 14.5 आहे। पुढचं मेजरमेंट टाकताना उंची ही 14.5 प्लस त्यात 2 इंच, ज्या 2 इंच का घेतोय तर आता इथं प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवत आपण डायरेक्ट फॅब्रिकवर ह्याचं कटिंग करत आहे, त्यामुळे आपण इथं 2 इंच घेतोय। हे की ब्लाऊज शिवल्यानंतर खालचं फॅब्रिक हे तिरकं होतं, त्यामुळे मी इथं 2 इंच घेतले आहे। आता 15.5 प्लस त्यात 2 इंच माझे 16.5 हे इथं मी मार्किंग करून घेतलं आहे आणि इथं उरलेलं फॅब्रिक आहे ते मी आता हे कट करून घेते। तुम्ही बघू शकता आता हे कटिंग झालेलं आहे। आता इथून पुढं आपण पुढचे मेजरमेंट टाकून घेत आहे। आता शोल्डर आता मी बंद गळ्याचा ब्लाऊज शिवते, तर इथं पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे। आता पूर्ण शोल्डर माझं होतं 15, तर 15च्या निम्मे 7.5 मी तिथं शोल्डर टाकले आहे। आता तिथून खाली मी मुंड्याचं मेजरमेंट टाकते। मुंडा पण मी 7.5 घेतला आहे। 7.5वर मी एक डॉट देऊन तिथून सरळ रेषा केलेली आहे। आता शोल्डर पट्टी आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता। आता इथं मला शोल्डर पट्टी ही 2.25 इंचाची पाहिजे आहे, म्हणून मी 2.25 इंच आणि त्यात प्लस अर्धा इंच ॲड करून 3.25 इंचावर मी इथं मार्क करून घेते। मला तयार माझी शोल्डर पट्टी ही 2.25 इंचाची पाहिजे, म्हणून त्यात मी अर्धा इंच घेऊन 3.25 इंचाचं मार्किंग करून घेतलं। आता तिथून खाली आपण पुढच्या गळ्याचं मेजरमेंट टाकणार आहोत। आता गळ्याचं मेजरमेंट माझं इथं आहे 7 इंच। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गळ्याचं मेजरमेंट पाहिजे तसं तुम्ही इथं टाकू शकता। तर मी इथं 7 इंच घेतलेलं आहे। 7 इंचावर एक मार्किंग करून तिथून बॉक्स तयार केला आणि आता स्केलच्या साहाय्याने मी तिथं मी गोल गळा घेत आहे, म्हणून मी तिथं गोल आकार देत आहे। आकार देऊन घेतल्यानंतर तो आकार नीट गोल करून घ्यायचा आहे। आता इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरे पण कोणत्या तुम्हाला गळ्याची डिझाईन टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आता इथून पुढं आपण चेस्टची साईज टाकत आहोत। तर चेस्टची साईज मी मगाशीच तुम्हाला सांगितले, आपण फॅब्रिक त्याच ह्याने कटिंग केलेलं आहे। आता चेस्ट आपली चेस्टचा चौथा भाग प्लस त्यात 2 इंच आपण ॲड केले। आता चेस्ट झाले ते 12 इंच आणि खाली आता कमर माझी 32.5 आहे। 32.5च्या निम्मे मी घेतले 8.25 इंच। 8.25 प्लस त्यात 1 इंच ॲड करायचा आणि प्लस परत 2 इंच ॲड करायचे। का तर हे आपण डायरेक्ट फॅब्रिकवर प्रिन्सेस कटची कटिंग करतोय, त्यामुळे मी एवढे 3 इंच पुढं वाढवले। इथून आपण आता सरळ क्रॉस लाईन ती ड्रॉ करून घ्यायची, खाली जॉईन करून घ्यायचं। तर इथं तुम्ही बघू शकता गळ्याच्या खालून आपण जे फॅब्रिक ओपन आहे तिथून आता
त्याचा मध्य घ्यायचा आहे. आता ह्याचा मध्य तिथं 9.5 येत आहे, तर 9.5 पूर्ण, तर 9.5चा निम्मे 4:45 झाले. मी 4:45वर एक डॉट देऊन घेतला. तिथून खाली आता छाती घेराचा 10वा भाग, इथं टक्स घेतोय आपण प्रिन्सेस कटचा. छाती घेराचा 10वा भाग माझा आला 4 इंच. त्यात प्लस अर्धा इंच ॲड करायचे. 4.5 इंचावर एक डॉट घेऊन घ्यायचा. तिथून वरती आता त्या डॉटपासून वरती 5 इंचावर सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची. सरळ रेष ड्रॉ केल्यानंतर 4.5 पासून खाली, आता जिथं 4.5चं मार्क केलं होतं तिथून परत कडेला आपण 1.25 इंचावर एक डॉट देऊन घ्यायचं. 1.25 इंचावर डॉट देऊन घेतल्यानंतर ती त्या सरळ रेषेत जॉईन करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये तो आकार येणार आहे. ते जॉईन केल्यानंतर तिथून आता आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊया. इथे आपण आता मुंड्याचा आकार देत आहोत, तर आतल्या साईडला आपण 1/2 इंच आतमध्ये माप घ्यायचं आहे. तिथून वरच्या पट्टीपर्यंत आपण क्रॉस ते जॉईन करून घ्यायचं आहे. आता 1/2 इंच जे दिलं आहे तिथून बाहेरच्या साईडला 1 इंच घ्यायचा. 1 इंच घेऊन तिथून आपण मुंड्याचा आकार द्यायचा आहे. स्केलच्या साहाय्याने आपण हा मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. जो बॅक साईडच्या मुंड्यासाठी पण आपण 1 इंच बाहेर घेऊया. तिथून 1 इंच बाहेर घेतल्यानंतर तिथून पण आपण हा मुंडाचा आकार देऊन घेऊया पट्टीच्या साहाय्याने. जो आतला आपण मुंड्याचा आकार दिला आहे ती फ्रंट साईड आहे आणि आत्ता जो आपण आकार देतोय हे बॅक साईडचा असणार आहे. आता आपण इथून मुंड्यापासून 1/2 इंच शोल्डर डाऊन करणार आहोत. तर 1/2 इंच मी मार्क करून घेतलं आहे आणि ते गळ्याच्या साईडला क्रॉसमध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे. तर हे आपलं फ्रंट साईड आणि बॅक साईडचं मेजरमेंट टाकून झालेलं आहे. आता हे कटिंग करून घेऊया. आता आपण फर्स्ट टाइम पुढचा बॅक साईडचा मुंडा कट करून घेणार आहोत. तुम्ही बघून घ्या, इथं काही जण चुकतात त्याच्यामुळे नीट बघून घ्या. तर हा जो मुंड्याचा पहिला आकार आपण कट केलेला आहे तो बॅक साईडचा मुंडा आहे. इथून आपण शोल्डर डाऊन केलं होतं ते कट केलेलं आहे. आता इथं मधलं पार्टिशन जे आहे ते पण कट करून घ्यायचं आहे. आणि गळ्याचं जे मेजरमेंट टाकलं आहे तिथं एक नॉचेस देऊन घ्यायचं, कारण आपण बॅक साईडचा गळा अजून टाकलेला नाही. बॅक साईडचा गळा टाकण्यासाठी आपल्याला मागचं मेजरमेंट म्हणजे गळा रुंदी त्याचं मार्जिन पाहिजे म्हणून आपण तिथं नॉचेस देऊन घेतलेले आहे. आता बघून घ्या, पुढच्या साईडचा मी मुंडा कट करते. तर बॅक साईड बाजूला काढून घ्यायची आहे. आता जे फ्रंट साईडचा आता मुंडा कट करून घ्यायचा आहे. बघून घ्या, फ्रंट साईडचा मुंडा कट केलेला आहे. आता सगळे पार्ट आपण कट करून घेऊयात. गळा कटिंग झाल्यानंतर इथं बघून घ्या, प्रिन्सेस कटचा आपण शेप कट करणार आहोत. इथला टक्स मी कट करून घेतलेला आहे. शेपनुसार ह्याचा पण कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपली ही प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे फ्रंट पार्टची. आता आपण बॅक साईडच्या गळ्याचं मेजरमेंट टाकून घेऊया. आता इथं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बंद गळ्याचा कोणता डिझाईन घ्यायची ते मेजरमेंट इथं तुम्ही टाकून घ्या. आता मी कोणता चॉईस केला आहे ती डिझाईन मी आता इथं टाकून घेत आहे. माझा 11 इंचाचा गळा असणार आहे म्हणून मी 11 इंचावर ही मार्किंग केली आहे. सरळ रेष ओढून घेतलेली आहे व त्याचा बॉक्स तयार केलेला आहे. आता वरती पण मी आता
3.25 इंचावर मी एक बॉक्स करून घेत आहे. तिथून मी गोल गळ्याचा एक शेप देणार आहे. 3.25 इंचावर मी सरळ मार्किंग केले. तिथून परत आडवी रेष घेऊन त्यात मी गोल गळ्याचा आकार टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. तिथून खाली तुमच्या आवडीनुसार बंद गळ्याचं कोणती पण डिझाईन तुम्ही टाकू शकता. तुम्ही बघू शकता तिथून खाली मी बंद गळ्याची एक डिझाईन ड्रॉ करून त्याचं कटिंग केलेलं आहे. ही डिझाईन मी तुम्हाला ओपन करून दाखवते. अशा प्रकारे मी बंद गळ्याची डिझाईन इथे टाकलेली आहे आणि कटिंग तुम्ही बघू शकता. आता मी स्लीव्जची कटिंग करणार आहे. स्लीव्जसाठी मी 19 इंचाचा अखंड फॅब्रिक घेऊन त्याची घडी केलेली आहे व 9.5 इंचावर मी आता मार्किंग करून घेत आहे आडवी. आता माझ्या भाईची उंची आहे 10 इंच, त्यात प्लस 1 इंच अशी मी उंची घेऊन तिथून मी 9.5 इंचावरती आडवी लाईन ड्रॉ करून घेतली. तिथून खाली मी 3 इंचावर एक मार्किंग करणार आहे. 3 इंचावर मार्किंग करून तिथून आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघू शकता. आडवी लाईन ड्रॉ केल्यानंतर त्याच्या कॉर्नरपासून आपण 1.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. 1.5 इंचापासून आतमध्ये जेवढं मेजर आहे त्याचा मध्य काढायचा. मध्य काढल्यानंतर तिथे एक डॉट देऊन तिथून एक सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे. बघू शकता. सरळ रेष ड्रॉ केल्यानंतर आपला दंडघेर आता इथं मेजरमेंट टाकायचं आहे दंडघेराचं. आता दंडघेर माझा आहे 5.25वर एक मार्किंग करून तिथून पुढे मी 2 इंच शिलाई मार्जिनचं मार्क केलेलं आहे. बघू शकता. 7.25 इंचावर मी मार्क केलेला आहे. तिथून आता मी क्रॉस लाईन ड्रॉ करत आहे. क्रॉस लाईन केल्यानंतर तुम्ही बघू शकता 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता तिथून आपण या स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता. स्लीवचा आकार दिलेला आहे 2 प्रकारचा, एक पुढचा आणि एक मागचा मुंड्याचा आकार आता दिलेला आहे. कटिंग करून घ्यायचा आहे. कटिंग केल्यानंतर बघा हे ओपन करून घ्यायचे आहे. स्लीव्ज ओपन केल्यानंतर तुम्हाला जो आतला मुंड्याचा आकार दिसतोय मी ड्रॉ केलेला तो कट करायचा आहे आणि हे ओपन करूनच कटिंग करायचे आहे, नाहीतर दोन्ही फॅब्रिकचे आकार आपले कट होईल म्हणून ते ओपन करून ते आकार कट करायचा आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.